चला आज आपण बनवूया सुकटाची चटणी. तर एकदम झटपट आणि साधी बनवूया आपण. तर त्यासाठी सर्वात पहिला आपण गॅसवर कढई मांडली आणि ते सुकट बघा मी स्वच्छ पाकडून घेतले. याच्यात ना बारीक बारीक खडे असतात आणि खूप कचरा पण असतो. व्यवस्थित चाळून घ्यायचं, त्यानंतर छानपैकी पाकडून घेतले बघा. तर आता सुकट आपल्याला एकदम मस्तपैकी असं भाजून घ्यायचं आहे. स्लो गॅसवरच भाजायचं, फास्ट गॅसवर नाही, स्लो गॅसवर एकदम मस्त असं भाजून घ्यायचं. तर बघू शकता इथे 3 ते 4 मिनटामध्ये बघा ह्या मस्त कलर आला आहे. सुकट आपलं व्यवस्थित भाजलं. एकदम असं फास्ट गॅस ठेवलं तर जळून जाईल बघा. मस्त स्मेल यायला लागलायचं. आता हे आपण एका टोपात काढायचं. टोपात थोडंसं सोकमट पाणी घ्यायचं बघा. तर टोपात काढलं, सोकमट पाणी ओतणार आहे मी टोपामध्ये. आता हे आपण 5 मिनटाचं साईडला ठेवूया. म्हणजे जे काही खडे माती असेल ना ते खाली पाण्यामध्ये बसेल. मग वरचंच घ्यायचं आपल्याला सुकट, एकदम खालचं घ्यायचं नाही. त्यानंतर आपल्याला त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल टाकायचे. तेल व्यवस्थित गरम झालं की ते लसूण ठेचून घेतला आहे तो टाकूया. आणि लसूण असा ठेचून टाकला ना तो खूप छान चव येते कुठल्याही भाजीला. तर मी असं लसूण ठेचून घेतलेलं टाकलं आहे. आणि लसूण 1 मिनिट आपण छान परतून घेऊया. त्यानंतर आपण इथे 2 कांदे बारीक असे कट करून घेतले बघा. आता कांदा ना आपल्याला थोडा जास्तच कांदा घ्यायचा, म्हणजे छान लागते. मला तर कांदा हे चटणीमध्ये कांदा टाकलेला ना खूप आवडतो. तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त पण करू शकता. त्यानंतर आपण इथे कढीपत्ता पण टाकला आहे. आणि कांदा बघा छान असा गुलाबी रंगावर भाजल्यानंतर याच्यामध्ये 2 टमाटे टाकले. आता आपल्याला टमाटर पटकन सॉफ्ट होण्यासाठी याच्यात मीठ टाकायचं आहे. तर तुम्ही इथे चवीप्रमाणे आत्ताच मीठ टाकायचं आहे, नंतर मीठ नाही टाकायचं. त्यामुळे मी आत्ताच मीठ टाकले जे आपण भाजीत टाकणार होते. तर आता हे मीठ टाकून टमाटर आपल्याला एकदम मस्त व्यवस्थित सॉफ्ट करून घ्यायचं आहे. तर मी याच्यावर 2 मिनटं झाकण मांडून ठेवते, म्हणजे व्यवस्थित एकदम मस्त गाळ होईल टमाटर. तर इथे बघा 2 ते 3 मिनटामध्येच आपलं हे टमाटर एकदम सॉफ्ट झाले. तर बघू शकता मस्तपैकी असं सॉफ्ट झाले. आता त्याच्यात आपण जास्त काही मसाले नाही, हिरव्या मिरचीमध्ये पण तुम्ही बनवू शकता. हिरवी मिरची लसूण टाकून ना 1 नंबर लागतं. पण मी आज लाल मिरची पावडरमध्येच बनवून दाखवले. इथे लाल तिखट तुम्हाला हवं तेवढं टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. तर मी हे तिखट टाकले, खूप जास्त तिखट आहे त्यामुळे मी इथे थोडंसंच टाकले. त्यानंतर याच्यात हळद टाकायची आपल्याला. आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये ना तुम्हाला कोकम आवडत असेल तर टाका. मला कोकम याच्यामध्ये टाकलेलं नाही आवडत, तर त्यामुळे मी कोकम टाकलं नाही. आता सुकट आपण जे पाण्यात ठेवलं होतं ते वरचं घ्यायचं आहे, खालचं घ्यायचं नाही, कारण खाली ना खडे राहतात. त्यानंतर याच्यात थोडीशी आपण कोथिंबीर टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून. एकदम झटपट आणि साधी सोपी ही सुकटाची चटणी, पण खायला खूप भारी लागते. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि तुम्ही ना गरम बाजरीच्या या तर ज्वारीच्या भाकरी बरोबर खाऊ शकता. छान लागते खायला एकदम. आता असे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला झाकून फक्त 2 ते 3 मिनटासाठी ठेवायचं, जास्त वेळ नाही. तर इथे बघू शकता 2-3 मिनटं झाले आणि मस्त आपली सुकटाची चटणी तयार झाली. आता आपण गॅस बंद करूया. तर बघू शकता एकदम मस्त अशी झटपट सुकटाची चटणी ही आपली तयार झाली. त्याच्यात आपण गॅस बंद केला आहे आणि वरून थोडीशी आपण कोथिंबीर टाकू. तर तयार झाली आपली एकदम झटपट अशी ही सुकटाची चटणी. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.